पोलीस भरतीला आलेल्या तरुणाला अडवलं. बॅग जड वाटत असल्याने उघडली आणि एकच खडबड, पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. विश्वास बसेना. पहिल्यांदाच असा प्रकार. तरुणाला मांडीवर बसवलं. प्रकरण जाणून हादराल. 19 जून ते 28 जून दरम्यान बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला आधीच मोठी गर्दी होती. सकाळपासूनच उमेदवारांची रांग लागली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न, पोलीस बनण्याचं. मैदानावर कडक बंदोबस्त होता. प्रत्येक उमेदवाराची तपासणी केली जात होती. नियम अगदी कडक होते. 170 पोलीस शिपाई पदासाठी ही भरती सुरू होती. सुमारे 8,400 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामुळे प्रशासनाने कुठलीही चूक होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली होती. प्रत्येक उमेदवाराची तपासणी, ओळखपत्र पडताळणी आणि बॅग तपासणी केली जात होती. अशातच एक तरुण मैदानावर पोहोचला. दिसायला सामान्य चेहऱ्यावर आत्मविश्वास, पण त्याच्या खांद्यावर असलेली बॅग मात्र पोलिसांच्या नजरेत भरली. बॅग काहीशी जड वाटत होती. तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवलं. त्या तरुणाने सुरुवातीला शांतपणे सहकार्य केलं, पण जेव्हा बॅग उघडण्यात सांगितलं तेव्हा तो थोडासा घाबरलेला दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा बदल पोलिसांच्या लक्षात आला. संशय आणखी वाढला. आजूबाजूला उभे असलेले उमेदवारही आता त्या दिशेने पाहू लागले. काहींनी कुजबूज सुरू केली. नेमकं काय चाललंय याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. पोलिसांनी बॅग उघडण्याचा आदेश दिला. काही क्षणांसाठी तिथे शांतता पसरली. त्या तरुणाने हळूहळू बॅग खाली ठेवली. हात थोडे थरथरत होते. बॅग उघडताच पोलिसांनी आत डोकावलं आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. एकमेकांकडे पाहत ते काही क्षण गप्प राहिले. तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला होता. पोलिसांनी बॅगमधील वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. उपस्थित उमेदवारांची उत्सुकता आता टोकाला पोहोचली होती. काही जण पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागले. तिथे आढळलेल्या वस्तू पाहून पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावलं. मैदानावर अचानक हालचाल वाढली. अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. कडक सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली. त्या तरुणाला बाजूला घेऊन विचारपूस सुरू झाली. तो काही बोलत नव्हता, फक्त शांतपणे खाली पाहत होता. अधिकाऱ्यांनी बॅगमधील वस्तूंची तपासणी केली. त्या वस्तू साध्या नव्हत्या. काही इंजेक्शन सारख्या वस्तू दिसत होत्या. पोलिसांच्या संशयाला आता खात्री मिळत होती. मैदानी चाचणीत फायदा मिळवण्यासाठी काही उमेदवार चुकीचे मार्ग निवडतात अशी माहिती पोलिसांकडे आधीच होती. त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर मानला गेला. तिथे सापडलेली इंजेक्शनची बाटली आणि संबंधित साहित्य पाहून अधिकारी सतर्क झाले. तात्काळ या वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यानंतर त्या तरुणाची सविस्तर चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो टाळाटाळ करत होता, पण पोलिसांनी कठोरपणे विचारपूस केली. हळूहळू त्याने कबुली द्यायला सुरुवात केली. मैदानी चाचणी दरम्यान ताकद वाढवण्यासाठी तो उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन वापरणार होता अशी माहिती समोर आली. हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित उमेदवारांमध्ये चर्चा सुरू झाली. अनेकांना विश्वास बसत नव्हता. बीडमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत हा पहिलाच धक्कादायक प्रकार होता. पोलिसांनी लगेच पुढील कारवाई सुरू केली. त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. बॅगमधील सर्व साहित्य जप्त करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. भरती प्रक्रियेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून तपासणी अधिक कडक करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराची तपासणी अधिक बारकाईने सुरू झाली. या घटनेमुळे भरती मैदानावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्यानंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी पुढील चौकशी सुरू केली. या घटनेमुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कडक नियमांची गरज अधोरेखित झाली. पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी घेतली. बीडमधील या घटनेने अनेकांना धक्का बसला. पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडणं किती धोकादायक ठरू शकतं याचं हे जिवंत उदाहरण ठरलं.